जरांगे जितक्या दिवस उपोषणाला राहील, उपोषण करत राहील, तितके दिवस सरकारी डॉक्टर त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांना त्यांच्या तपासणीला प्रतिसाद द्यावा, त्यांना तपासून द्यावं आणि खाजगी डॉक्टरांना तिथं प्रतिबंध लावावा अशी आमची म्हणणं आहे. नाहीतर जरांगेनी नाही लावला तर प्रशासनानं, शासनानं, गृह विभागानं खाजगी डॉक्टरांना तिथं प्रतिबंध करावा. जरांगीला जर तपासायचं असेल, जरांगीला जर गरज असेल तपासायची, तर सरकारी डॉक्टरांमार्फत जरांगीची तपासणी झाली पाहिजे. त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल. आपल्यासोबत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आहेत. आबा, काय सांगाल? मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा एकदा आंतरवली सराटीत उपोषणाला सुरुवात केली आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात वडीगोद्रीत उपोषण केला होता, आता तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर जरांगेला उपोषण करण्याची परवानगी कोणी दिली हे तपासावं लागेल. कारण राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये 23 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत जमावबंदी, शस्त्रबंदीचे आदेश जारी आहेत. त्यामध्ये अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होतील आणि आम्ही सुद्धा जरांगेला जशास तसं उत्तर देण्यासाठी उपोषण केलं असतं. परंतु सध्या जिल्ह्यात जमावबंदी असल्यामुळं आमचे अनेक कार्यकर्ते तिथे येतील. आमच्या अनेक कार्यकर्त्यावर जर गुन्हे दाखल झाले तर ते योग्य नाही का? कुठतरी समाजाला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. परंतु जरांगे नावाचा मूर्ख माणूस, याला समाजाच्या कुठतरी वेठीस धरण्याची काही गरज नाही. जरांगेला फक्त स्वतःची प्रसिद्धी कशी मिळवायची, स्वतःचा टीआरपी, स्वतः मीडियाच्या समोर कसं राहता येईल, यासाठी जरांगे हापापलेला आहे. जरांगेला झोप येत नाही मीडिया जर समोर नाही गेली तर. त्यामुळे जरांगेनी, खरं तर मराठा समाजाने जरांगेच्या कमरेत लाथ घालून त्या आंतरवाली सराटीच्या बाहेर गेलं पाहिजे आणि जरांगेला आंदोलन करण्यापासून बंद केलं पाहिजे. कारण जरांगेच्या आंदोलनात जे लोक जातील त्या आंदोलकावर, त्या सहकार्यावर आता येणाऱ्या काळात नक्कीच गुन्हे दाखल झालेले दिसतील. कारण जिल्ह्यामध्ये सध्या जमावबंदी, शस्त्रबंदी लागू आहे आणि जरांगेचे जे झुंडशाहीचे समर्थक आहेत यांच्यावर नक्कीच अनेकांकडं जे शस्त्र असतात. गेल्या आंदोलनात सुद्धा ज्यावेळी पोलिसावर दगडफेक झाली त्यावेळी अनेकांकडे रिव्हॉल्वर सारख्या शस्त्र होते. त्यामुळे अनेकांची तिथे चौकशी सुद्धा प्रशासनाने केली पाहिजे. सर्व कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि प्रमुख गुन्हा जरांगेवर दाखल केला पाहिजे. आपण जर पाहिलं तर जरांगेनं आज सामूहिक उपोषणाचा देखील इशारा दिला होता. आज ते स्वतः उपोषण करताय. मोठ्या प्रमाणावर समाज आलेला आहे तिथं. तुम्ही कसं पाहता या उपोषणाकडे? हा उपोषण आणखी तीव्र असणार असल्याचं जरांगे म्हणाले. तुम्ही उपोषण करणार आहात का? हे बघा, आम्ही उपोषण नक्कीच, हे आमची जमावबंदीचा आदेश उठल्याच्या नंतर 5 फेब्रुवारीच्या नंतर आम्ही उपोषणाचा नक्की विचार करणार. आमची समन्वय समिती आम्ही ठरवून, जर राज्य सरकारने जरांगेचं ऐकून जर आमच्या समाजावर जर कुठं अन्याय केला तर नक्कीच आम्ही आंतरवाली सराटीतच जरांगेच्या म्हणजे व्यासपीठाच्या शेजारी व्यासपीठ सुरू पेंडॉल टाकून आम्ही सुद्धा उपोषण करणार आहोत. परंतु आज जमावबंदी आहे, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल नाही झाले पाहिजे. आमच्या प्रसिद्धीपोटी आमच्या समाजाला याचा त्रास नाही झाला पाहिजे, आम्ही या गोष्टीची काळजी आणि विचार करून आम्ही उपोषण 5 फेब्रुवारीच्या नंतर त्याचा विचार करू. परंतु जरांगेचं उपोषण हे नौटंकी, जरांगे उपोषण करतच नाही. खरं तर जरांगेचं उपोषण हे डुप्लिकेट उपोषण आहे, हे शासनाला कळालं पाहिजे. आम्ही वारंवार सांगत आलो, जरांगेचं उपोषणाच्या आसपास, जरांगेच्या म्हणजे स्टेजच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेरे नसतात. गृह विभागाने ज्या प्रकारे आमच्या वडीगोद्रीतील आंदोलनाला आमच्याकडच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, त्या प्रकारे जरांगेच्या आंदोलनाला सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे. कारण जरांगे ओरिजिनल उपोषण करत नाही. जरांगे गोधडीतून, जरांगे रगीतून काजू बदाम खाण्याचा प्रकार अनेक लोकांनी सांगितलेला आहे. त्याचे पुरावे सुद्धा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर आलेले आहेत. त्यामुळे जरांगेकडं पूर्ण प्रशासनाचं लक्ष असलं पाहिजे आणि खरं तर जरांगेकडे तपासणीसाठी शासकीय डॉक्टर गेले पाहिजे. खरं तर जरांगेकडे खाजगी डॉक्टरांचं काम काय आहे? आम्ही उपोषण केलंय, आम्ही 2 वेळा उपोषण केलंय, आम्ही ओरिजिनल उपोषण केलंय. आमच्याकडे खाजगी डॉक्टरांना आम्ही पाऊल ठेवून द्यायला नाही. तुमचा म्हणजे या अर्थ सरकारी डॉक्टरांवर तुमचा विश्वास नाही का? म्हणजे सरकारी डॉक्टर खरं बोलतील, जरांगे उपाशी नाहीत असं सांगतील, जरांगे खातायत असं सांगतील, म्हणून सरकारी डॉक्टरांना जरांगे तिथं तपासून सुद्धा देत नाही. म्हणजे मॅनेज खाजगी डॉक्टर तिथे बोलवायचे, स्वतःच्या मर्जीतनी डॉक्टर बोलवायचे आणि जरांगेचं उपोषण, जरांगेची तब्येत खालावली असं दाखवण्याचा प्रकार होत असेल तर हे चुकीचं आहे. अशा लोकांवर, त्या खाजगी डॉक्टरवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. जरांगे जर तपासून देत नसेल तर जरांगेची तिथं उच्चल मागणी करून जरांगेला जेलमध्ये टाकण्याचं काम या गृह विभागाने आणि शासनाने केलं पाहिजे. काय आव्हान देणार आहात तुम्ही जरांगेंना? आता तुमचं आव्हान काय असणार आहे? तुम्ही उपोषण थांबवलंय, जमावबंदी नंतर उपोषण करणार असल्यास देखील बोलताय तुम्ही. काय आव्हान देणार जरांगेंना आता?
जरांगेला आमचं आव्हान आहे, जरांगेमध्ये दम असेल ना तर जरांगेने आमच्यासारखं सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर जरांगेने उपोषण करावं, म्हणजे जरांगे काजू बदाम खातोय का नाही हे कळ. दुसरं आमचं आव्हान जरांगेला आहे, जरांगेनं सरकारी डॉक्टरांकडूनच फक्त तपासणी करत राहावं. जरांगे जितक्या दिवस उपोषणाला राहील, उपोषण करत राहील, तितके दिवस सरकारी डॉक्टर त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांना त्यांच्या तपासणीला प्रतिसाद द्यावा, त्यांना तपासून द्यावं आणि खाजगी डॉक्टरांना तिथं प्रतिबंध लावावा अशी आमची म्हणणं आहे. नाहीतर जरांगेनी नाही लावला तर प्रशासनानं, शासनानं, गृह विभागानं खाजगी डॉक्टरांना तिथं प्रतिबंध करावा. जरांगेला जर तपासायचं असेल, जरांगेला जर गरज असेल तपासायची तर सरकारी डॉक्टरांमार्फत जरांगेची तपासणी झाली पाहिजे. त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल. नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्या जिल्ह्यात जमावबंदी असल्यामुळे ओबीसी न सध्या ओबीसीचं जो उपोषण होतं तो थांबवले असल्याचं प्रतिक्रिया नवनाथ वाघमारे यांनी दिल्या आहे. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.